नमस्कार. मुलांच्या आरोग्याबद्दल बोलताना आपण अनेक गोष्टींची काळजी घेतो. पण एका मोठ्या धोक्याकडे आपलं सर्रास दुर्लक्ष होतंय. आणि तो धोका म्हणजे लठ्ठपणा. ज्याला आपण प्रेमाने गुटगुटीतपणा म्हणतो, तोच भविष्यातल्या गंभीर आजारांचा पाया ठरू शकतो. तर चला, या स्रोतांच्या आधारे जरा खोलात जाऊन पाहूया की हा धोका नेमका काय आहे आणि तो कसा टाळता येतो. आणि खरं तर हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. आपल्याकडे कसं आहे ना, गुडगुडीत बाळ म्हणजे एकदम हेल्दी. पण हीच समजूत नेमकी कुठे चुकते आहे आणि त्याचे परिणाम काय होतात, हेच आपण आज पाहणार आहोत. आता बघा, आपल्याला काय वाटतं, लठ्ठपणा म्हणजे मोठ्या माणसांची समस्या, बरोबर? पण खरं तर तसं नाहीये. याचं मूळ मुलांच्या आयुष्याच्या पहिल्या वर्षातच दडलेलं असतं. हो, अगदी बरोबर ऐकलं. फक्त पहिल्या वर्षात. अगदी नकळतपणे याच काळात लावलेल्या काही सवयी भविष्यातल्या मोठ्या आरोग्य संकटाचा पाया रचतात. आणि मग इथे एक प्रश्न उभा राहतो, की आपण बाळाला जे काही देतोय, दूध किंवा इतर गोष्टी, ते खरंच त्याची गरज आहे का? की फक्त आपलं मन समाधानी करण्यासाठी आपण हे करतोय? या प्रश्नाचं उत्तरच या समस्येच्या मुळाशी आहे. आणि गंमत म्हणजे या चुका अनेकदा चांगल्या हेतूनीच होतात. बाळ कमजोर नको राहायला म्हणून आईच्या दुधासोबत म्हैशीचं सायवालं दूध, किंवा मग दुधात साखर घालून देणं, पावडरच्या दुधाचं प्रमाण थोडं जास्त ठेवणं. म्हणजे इथे काय होतंय की बाळाच्या भुकेपेक्षा आपली काळजी मोठी ठरते आणि मग नकळतपणे गरजेपेक्षा जास्त कॅलरीज पोटात जातात आणि बाळाचं वजन वाढायला लागतं. आता ह्या सुरुवातीलाच वाढलेल्या वजनाचा थेट परिणाम होतो तो बाळाच्या शारीरिक विकासावर. म्हणजे काय होतं की वाढलेल्या वजनामुळे बाळाच्या नैसर्गिक हालचालींवर मर्यादा येतात आणि मग विकासाचे जे महत्त्वाचे टप्पे आहेत ते गाठायला उशीर होतो. हा फरक अगदी डोळ्यांना दिसण्यासारखा असतो. बघा, एकीकडे जे निरोगी बाळ आहे ते वेळेवर हातपाय हलवतं, कुशीवर वळतं, बसायला लागतं. पण दुसरीकडे ज्या बाळाचं वजन जास्त आहे ते जड झाल्यामुळे या सगळ्या नैसर्गिक क्रिया उशिरा करतं. इतकंच काय, तर त्याचा प्रतिसादही मंदावतो. बरं, आता बाळ थोडं मोठं झालंय, बाहेरचे पदार्थ खायला लागले आणि इथूनच हा लठ्ठपणाचा धोका आहे तो अजून गंभीर आणि गुंतागुंतीचा व्हायला लागतो. बघा ना, बाजारात फॅरेक्स, सेरेलॅक्स सारखे कितीतरी पदार्थ सहज मिळतात आणि त्यांच्या जाहिरातींमध्ये कशी हसणारी, गुबगुबीत बाळं दाखवतात. साहजिकच आपलेही बाळ असं छान निरोगी दिसावं या इच्छेपोटी पालक नकळतपणे बाळाला जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाऊ घालायला लागतात. आणि लक्षात घ्या, हाच तो टर्निंग पॉइंट आहे. इथूनच तो गोंडस वाटणारा गुटगुटीतपणा हळूहळू लठ्ठपणा या वैद्यकीय समस्येत बदलायला लागतो. आणि हा बदल इतका हळूवार असतो की तो पटकन लक्षातही येत नाही. मुलं जसजशी मोठी होतात तसतसं हे संकट अधिक गडद होत जातं. यालाच काउच पटेटो सिंड्रोम असं म्हणतात. म्हणजे काय, तर अशी जीवनशैली जिथे मुलं शारीरिक हालचाली करण्याऐवजी एकाच जागी खास करून टीव्ही किंवा मोबाईलसमोर बसून राहतात. चला, हे वजनवाढीचं सोपं सूत्र समजून घेऊया. सुरुवात कुठून होते, तर टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवण्यापासून. आता होतं काय, कार्टून बघता बघता किती खाल्लं जातंय याकडे लक्षच नसतं आणि नकळतपणे जास्त घास खाल्ले जातात. बरं, आता यात भर पडते ती दुसऱ्या गोष्टीची, म्हणजे कमी झालेल्या शारीरिक हालचाली. मैदानी खेळ तर मागेच पडलेत आणि घरात सोफ्यावर बसून राहण्याचं प्रमाण वाढलंय. आणि या समीकरणात तिसरी आणि शेवटची भर पडते, ती म्हणजे फास्ट फूड, चॉकलेट्स आणि लोण्यासारख्या जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांची. म्हणजे बघा, एका बाजूला हालचाल कमी झालीये आणि दुसऱ्या बाजूने ऊर्जेचा मारा मात्र जास्त होतोय. आणि मग ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होणार, तो तर अटळ आहे. वजनात होणारी प्रचंड वाढ. हे दिसायला साधं गणित वाटत असलं तरी त्याचे परिणाम मात्र खूपच धोकादायक आहेत. हे जे पदार्थ आहेत पिझ्झा, बर्गर, चिप्स, हे रिकामी ऊर्जा देतात. म्हणजे काय की यातून शरीराला कॅलरीज तर भरपूर मिळतात, पण जी आवश्यक जीवनसत्व किंवा पोषणमूल्य आहेत ती मिळतच नाहीत. आणि मग होतं काय, शरीर फक्त फुगतं पण आतून मात्र अशक्तच राहतं. आता आपण बोलूया ह्या समस्येच्या सगळ्यात धोकादायक भागाबद्दल, म्हणजे दुष्टचक्र. हे एक असं चक्रव्यूह आहे की ज्यात मूल एकदा का अडकलं की त्यातून बाहेर पडणं अक्षरशः अशक्य होऊन बसतं. हे चक्र काम कसं करतं ते समजून घेऊ. बघा, सुरुवातीला जास्त वजनामुळे मुलं खेळात मागे पडतात. मग मित्रमैत्रिणी चिडवतात. यामुळे काय होतं, त्यांच्यात एकटेपणा आणि नैराश्य येतं. आता या मानसिक त्रासातून थोडं बरं वाटावं म्हणून ती मुलं काय करतात,
तर जास्त खाण्याकडे वळतात आणि परिणामी त्यांचं वजन आणखीनच वाढतं. हे अधोगतीचं चक्र असंच गोल गोल फिरत राहतं. तर मग ह्या सगळ्याचा शेवट काय होतो? लक्षात घ्या, लठ्ठपणा ही फक्त शारीरिक समस्या नाहीये. त्याची एक खूप मोठी किंमत मुलांच्या मानसिक आरोग्याला आणि त्यांच्या भविष्याला चुकवावी लागते. आणि हाच या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. मुलांच्या शरीरावर वाढणारी चरबी ही फक्त एक शारीरिक समस्या नाहीये. ते त्यांच्या मनावर आणि आत्मविश्वासावरचं एक अदृश्य ओझं आहे. म्हणूनच या समस्येकडे फक्त वजनाच्या काट्यातून बघू नका, तर एका मुलाच्या निरोगी आणि आनंदी भविष्याच्या दृष्टिकोनातून बघा. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखाद्या गुटगुटीत बाळाचं कौतुक कराल, तेव्हा हा विचार एकदा नक्की करा. लठ्ठपणा कमी कसा करायचा यावर विचार करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी प्रयत्न करणं कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणजे आपला फोकस हा क्युअरवर नाही, तर प्रिव्हेन्शनवर हवा. आणि खरं सांगायचं तर हीच मानसिकता एका हेल्दी फॅमिलीचा बेस आहे. तर उत्तम आरोग्याचा पाया घालणं हे आहे ना, एक सकारात्मक काम आहे. हे काही शिक्षा नाहीये. उलट हे एक असं काम आहे जे संपूर्ण कुटुंबाने मिळून करायचं आहे. आणि विश्वास ठेवा, ही प्रोसेस खूप एन्जॉय करण्यासारखी असू शकते. मग सुरुवात कुठून करायची? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे धोक्याची लक्षणं ओळखायला शिकणं. कारण एकदा का आपल्याला संभाव्य धोके कळले की त्यावर उपाय करणं खूप सोपं होऊन जातं. स्वतःलाच हा प्रश्न विचारून बघायला हवा, आपलं कुटुंब हाय रिस्क गटात येतं का? कारण याच प्रश्नाच्या उत्तरातूनच आपल्याला पुढची दिशा मिळणार आहे. ओके, मग हे हाय रिस्क इंडिकेटर्स म्हणजे नक्की काय? बघा, कुटुंबात कुणाला जास्त वजनाचा त्रास आहे का? बीपी किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे का? वजन अचानक खूप वाढतंय का? जर यातल्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टी लागू होत असतील तर वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. भविष्यातल्या मोठ्या त्रासांपासून वाचण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. तर या सगळ्यावर उपाय काय? कौटुंबिक आरोग्याचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे आपला आहार. आपण काय खातो यावर सगळं काही अवलंबून आहे. इथे बघा, किती सोपं आहे हे. एका बाजूला आहेत टाळायचे पदार्थ आणि दुसऱ्या बाजूला आहेत आहारात वाढवायचे पदार्थ. म्हणजे तळलेले पदार्थ, केक, आईस्क्रीम, पॅक केलेले वेफर्स हे सगळं कमी करायचं. आणि त्याऐवजी काय वाढवायचं? तर आपली साधी पोळी, ज्वारी बाजरीची भाकरी, पातळ डाळ, सूप, मोड आलेली कडधान्य, भरपूर कच्च्या भाज्या आणि फळांचा रस पिण्याऐवजी अख्खी फळं खाणं. किती सोपे आणि छोटे बदल आहेत, नाही का? आता प्रश्न येतो, हे पदार्थच का? यामागचं सायन्स खूप सोपं आहे. ज्या पदार्थांमध्ये फायबर म्हणजे चोथा जास्त असतो ते खाल्ल्याने आपलं पोट लवकर भरतं आणि बराच वेळ भरलेलं राहतं. परिणाम, आपण आपोआप कमी खातो, म्हणजे कमी कॅलरीज पोटात जातात. आणि हेच तर आपल्याला हवंय. फक्त काय खायचं हे महत्त्वाचं नाहीये, कसं खायचं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, टीव्ही समोर बसून जेवायची सवय टाळायलाच हवी, कारण आपलं लक्ष नसतं आणि आपण नकळत जास्त खातो. त्याऐवजी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जेवण करावं, जेवताना गप्पा माराव्यात. यामुळे खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी तर लागतातच, पण नातीसुद्धा घट्ट होतात. चला, आहाराबद्दल तर बोललो. आता वळूया आपल्या दुसऱ्या आधारस्तंभाकडे. तो म्हणजे नियमित व्यायाम. आणि हो, व्यायामाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही खूप महत्त्वाचा आहे. हे वाक्य बघा, व्यायाम म्हणजे शिक्षा नाही, तो आनंद असावा. किती खरं आहे हे. अनेकदा आपण व्यायामाला एक शिक्षा, एक कंटाळवाणं काम समजतो, पण तसं नाहीये. तो आपल्या आयुष्यातला एक आनंदाचा भाग असायला हवा. आणि ॲक्टिव्ह राहण्याचे कितीतरी मजेशीर मार्ग आहेत. साधं चालणं, धावणं, मैदानी खेळ खेळणं, पोहणं, सूर्यनमस्कार किंवा योगा. कुटुंबाने मिळून ठरवावं की त्यांना काय करायला आवडतं. जेव्हा सगळ्यांना मजा येते तेव्हा ती गोष्ट आपोआप रोजच्या रुटीनचा भाग बनते. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे सातत्य, कन्सिस्टन्सी. एका दिवशी 2 तास व्यायाम करून 4 दिवस काहीच न करण्यापेक्षा रोज अर्धा तास केलेला व्यायाम जास्त फायद्याचा ठरतो. लक्षात ठेवा, सातत्य हीच गुरुकिल्ली आहे. आहार झाला, व्यायाम झाला. आता येतो तिसरा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ. तो म्हणजे कौटुंबिक सहभाग. सगळ्यांनी एकत्र येणं. हे वाक्य खूप काही सांगून जातं. एकट्या मुलावर उपचार करून उपयोग नाही. आरोग्य ही गोष्ट संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. ती फक्त एका व्यक्तीवर, विशेषतः मुलांवर ढकलून चालणार नाही.
जेव्हा आई वडील मुलं सगळे मिळून प्रयत्न करतात तेव्हाच खरा बदल घडतो. मग करायचं काय? ही एक सोपी ॲक्शन प्लॅन आहे. 1. घरात अनहेल्दी स्नॅक्स आणायचेच नाहीत. 2. आईवडिलांनी स्वतः मुलांसोबत व्यायामात भाग घ्यायचा. आणि 3. संपूर्ण कुटुंबाच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करण्याचा पक्का निश्चय करायचा. हे तिन्ही एकत्र केलंय की बघा, परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हा एक खूप खूप महत्वाचा मुद्दा आहे. वजन कमी होण्याला बक्षीस समजू नका. म्हणजे तू वजन कमी कर, मग तुला अमुक एक गोष्ट देईन, असं करणं चुकीचं आहे. कारण आरोग्य हा काही व्यवहार नाही, तो एक प्रवास आहे, एक जीवनशैली आहे. खरं तर निरोगी असणं हेच सगळ्यात मोठं बक्षीस आहे. तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्याचा सार काय, आणि या सगळ्याचा आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया. आपल्याकडे एक खूप मोठा गैरसमज आहे की गुटगुटीत बाळ म्हणजे निरोगी बाळ. पण हे खरं नाहीये. आरोग्य हे दिसण्यावर अवलंबून नसतं, तर ते आपल्या सवयींवर आणि आपण किती ॲक्टिव्ह आहोत यावर अवलंबून असतं. निरोगी असणं म्हणजे योग्य खाणं आणि सक्रिय राहणं. थोडक्यात एका निरोगी पिढीचा आराखडा काय आहे? तर फक्त 3 गोष्टी: योग्य आहार, सातत्यपूर्ण शारीरिक हालचाल आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुटुंबाचा एकजुटीने मिळणारा पाठिंबा. ह्या 3 गोष्टींवरच सगळा पाया उभा आहे. आणि जाता जाता हा एक महत्वाचा प्रश्न, आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपण तयार आहोत का? कारण ही जबाबदारी आपलीच आहे. योग्य सवयी आणि योग्य जीवनशैलीतून आपण त्यांना एका निरोगी आणि आनंदी भविष्याची सर्वोत्तम भेट देऊ शकतो. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.